शहा, कारवाडी, पुतळेची वाडी आणि निगनवाडी या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने शनिवारी जी छापे टाकले त्या छाप्यामध्ये 8,400 किलो ही दुधामध्ये मिक्स करण्यात ती पावडर सापडलेली आहे. अजून 50-60 किलो खवा जप्त करण्यात आलेला आहे. आणि ही जी हजारो किलो पावडर आहे ही तालुक्यात संपूर्ण ठिकाणी हिचं वितरण होत राहतं. आज त्या फक्त एकच व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे. आमचं असं म्हणणं आहे का ज्या व्यक्तीवर जो गुन्हा दाखल झाला हा फक्त एक प्यादा आहे आणि त्याचा जो मुख्य सूत्रधार अजून जो आहे काय नाव त्याचा, हेमंत पवार जो आहे हा याचा जो मुख्य सूत्रधार आहे. प्रथम याला अटक करावी आणि याच्याकडून सर्व माहिती घ्यावी. त्यावेळेस पूर्ण सगळ्या सिन्नर तालुक्यातील त्याच वेळेस दूध भेसळ दूर होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या सर्व प्रकाराची आम्ही वेळोवेळी फूड इन्स्पेक्टर तोरणे साहेब, संदीप तोरणे, आम्ही यांना माहिती देत होतो, पण ते काही टाळाटाळ करायची. कधीच आमच्या त्यांनी कारवाईला प्रतिसाद दिला नाही. आम्ही मग कंटाळून आम्ही उपायुक्त माने साहेबांकडे तक्रार केली. मग माने साहेबांनी तोरणे साहेबांना जी माहिती न देता गुप्त माहिती घेऊन ही जी कारवाई केली याच्यात हा एवढा माल सापडलेला आहे. तर जर तोरणे साहेबांनी जर आम्ही अगोदर सांगितलं असतं त्याच वेळेस जर कारवाई केली असती तर अजून सुद्धा शेकडो पाने, हजारो पाने अजून सापडले असते. आणि आमची सर्वात महत्वाची मागणी आहे तर ह्या ज्या छाप्यापासून त्या तोरणे साहेबांना जे दूर ठेवलेलं आहे तर मग ते तोरणे साहेबांच्या हातून तो गुन्हा दाखल का करावा. तोरणे साहेबांना सिन्नर तालुक्यातून त्यांची बदली करून दुसरीकडे घ्यावा, अन्यथा इथं उपायुक्त कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल. हा आपला इशारा.